कर्क राशीच्या युवा जातकांसाठी आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुम्हाला अनेक नवनवीन लाभ करून देणार आहे. या आठवड्यात आपल्या जोडीदाराशी काही गोष्टी पटणार नाहीत अशी शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. एकमेकाशी संवाद साधा, वादविवादापासून दूर राहा आणि बचत वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा. कर्क राशीच्या वरिष्ठ नागरिकांना ह्या आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. सांधेदुखीचा त्रास ह्या आठवड्यात जाणवू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून आपले मन प्रसन्न ठेवा. कर्क राशीच्या प्रवाशांसाठी आठवडा ठीक असून कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. छोटा आणि आनंदी प्रवास या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. कर्क राशीचे गुंतवणूकदार त्यांच्याकरता हा आठवडा चांगला असून व्यापाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. व्यवसायात बदल केल्यास भविष्यात चांगला लाभ होऊ शकतो. कर्क राशीच्या शिक्षकांसाठी हा आठवडा जबाबदारी वाढवणारा असून एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळाल्याने तुम्हाला थोडं टेन्शन येऊ शकतं. कर्क राशीचे लेखक व कलाकार त्यांच्याकरता हा आठवडा तुमच्या कामाला समाजात मानसन्मान मिळणार आहे. एखादा सत्कार या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. कर्क राशीचे आरोग्यसेवक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा व्यस्त असणार असून स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. सरकारी योजनांची नीट अंमलबजावणी करा. त्याबाबतीत जे काही आहे ते नीट समजून घ्या. कर्क राशीच्या शेतकऱ्यांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असणार. हवामानाच्या अंदाजानुसार आणि परिस्थितीनुसार पिकांचं नियोजन करा आणि त्याप्रमाणे सरकारी यंत्रणेचा योग्य वापर करून आपला लाभ आपल्या पदरात पाडून घ्या. कर्क राशीचे तंत्रज्ञानप्रेमी त्यांच्याकरता हा आठवडा नवीन शिकण्याची संधी मिळणार आहे. कायदा आणि न्याय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अनुकूल नाही. एक चुकीचा निर्णय तुमची प्रतिष्ठा धोक्यात आणू शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगा. योग्य व्यक्तींचा योग्य वेळी सल्ला घ्या. सल्ला घेण्यामध्ये कुठलाही कमीपणा समजू नका. कर्क राशीच्या शोधक व वैज्ञानिक व्यक्तींसाठी हा आठवडा सामान्य असणार असून सामाजिक कार्यकर्त्यांसाठी हा आठवडा लोकांमध्ये मान सन्मान वाढवणारा आहे. कर्क राशीच्या विद्यार्थ्यांकरता हा आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं असून आरोग्यदृष्ट्या कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यात चढ उतार जाणवतील. त्यामुळे आरोग्याबाबत योग्य ती काळजी घ्या. स्वतःची औषधं वेळेवर घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 6. शुभ रंग आहे पांढरा व चंदेरी. शुभवार आहे सोमवार आणि गुरुवार. आणि कर्क राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत 27 जुलै व 30 जुलै. कर्क राशीसाठी या आठवड्याचा उपाय: या आठवड्यात भगवान शंकराला रोज पांढऱ्या रंगाचे एक फूल अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा.